नमस्कार मंडळी, सर्व काही नाही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर मंडळी, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्या महिलांचा फॉर्म अप्रूव्हल म्हणजेच मंजूर झाला आहे की नाही ते त्यांना आता कसे कळेल. तर मंडळी, भरपूर महिलांनी काय केलं होतं की काही महिलांनी घरी भरले होते, काही महिलांना अशा ठिकाणी भरले होते की जेथे त्यांना सुविधा मिळेल. म्हणजे काही ठिकाणी अशा भरपूर संस्था ठिकाणी सुविधा चालू होत्या का ते लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरणं चालू होते. तेथून भरपूर महिलांनी फॉर्म भरले. पण ज्या महिलांनी स्वतः घरी मोबाईल नारी शक्ती ॲपवरतून भरले तर त्यांना कळते की आपला फॉर्म रिजेक्ट झाला की अप्रूव्हल झाला का पेंडिंगमध्ये, ते त्यांना आपल्या मोबाईलद्वारे कळत होतं. पण म्हणजे आता ज्या महिलांनी फॉर्म हे बाहेर भरले, म्हणजे बाहेर जाऊन भरले जिथे सुविधा होते तिथे, पण मग आता त्यांना कसं कळेल. तर मंडळी, ज्या वेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यासाठी मोबाईल नंबर खूप आवश्यक होता. आणि कारण जे मोबाईल फॉर्म म्हणजे जो लाडकी बहीण योजनेचा आपण फॉर्म भरतो त्यासाठी एक OTP येत होता आणि OTP आल्याच्यानंतरच आपला मोबाईल हा फॉर्म आपला हा सबमिट होत होता, म्हणजेच फॉर्म भरला जात होता. तर तोच मोबाईल नंबरवरती आपल्याला आता मेसेज आलेला आहे. ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि जो मोबाईल नंबर त्यांनी दिलेला होता त्याच नंबरवरती MASGOV ह्या वेबसाईटवरून म्हणजेच NYS म्हणजेच आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर आणि खालती अप्रूव्हड झाला असेल तर अप्रूव्हड म्हणून हा मॅसेज येतो आहे. म्हणजेच आपला फॉर्म हा मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीने आपण जो मोबाईल नंबर दिलेला होता आपला फॉर्म भरण्यासाठी त्या मोबाईलवरती मॅसेज आलेला आहे आणि ज्यांचा अप्रूव्हल झाले असेल त्यांना तो मॅसेज आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, माझ्या स्क्रीनवर सुद्धा दिसेल. अशा पद्धतीने तो मॅसेज आलेला आहे अप्रूव्हड म्हणून. तर अशा महिलांचे फॉर्म हे मंजूर झालेले आहे.